मित्रांनो नमस्कार. कडक उन्हाळ्यापासून काही काळ सुटका करून घेण्यासाठी आम्ही आलो हिल स्टेशनला. हे ठिकाण आहे पहाडों की राणी मसुरी. उत्तराखंडच्या कुशीमध्ये वसलेल्या मसुरी येथील प्रसिद्ध दलाई लामा हिल्स. मसुरीच्या गर्दीपासून थोडं अंतरावर हॅपी व्हॅलीजवळ हे प्रेक्षणीय ठिकाण आहे. इथे पोहोचण्यासाठी छोटीशी पण अतिशय सुंदर चढण पार करावे लागते. आजूबाजूला असलेल्या शांततेत फक्त हवेचा आवाज येतो, जो मनाला एक वेगळाच आनंद देतो. आम्ही आता आहोत टेकडीवर, दलाई लामा हिल्सवर. येथे गौतम बुद्धांची भव्य अशी मूर्ती आहे. तसेच आजूबाजूला तिबेटी प्रार्थना पताका फळकताना दिसतात. विशेष म्हणजे येथून दून व्हॅली आणि हिमालयाच्या गढवाल पर्वतरांगांचे 360 अंशांचे विहंगम असं दृश्य दिसते. चढणीचा हा रस्ता रंगीबेरंगी बौद्ध पताकांनी सजलेला आहे. दलाई हिल्सवरून खाली परत आल्यानंतर बाजूलाच पवित्र तिबेटियन बुद्धविहार म्हणजेच शेडुप चोयप्पलिंग मॉन्सेंट्री आहे. हे भारतातील पहिले तिबेटी तीर्थक्षेत्र मानले जाते, ज्याचा अभिषेक स्वतः दलाई लामा यांनी केला. दलाई लामांनी 1959मध्ये तिबेटमधून भारतात आश्रय घेतला. तेव्हा त्यांनी काही काळ याच परिसरात घालवला होता. आम्ही टेकडीवरून खाली उतरत असतानाच अचानक पाऊस सुरू झाला. चोहीकडे काळे ढग दाटून आल्याने उन्हाळ्याच्या दिवसात वातावरणात गारवा आणला होता. पावसात भिजल्यानंतर जेव्हा आम्ही बुद्धविहारात पाऊल ठेवलं, तेव्हा तेथील वातावरण अगदी शांत आणि भारावून टाकणारं होतं. खरं म्हणजे मसुरीची ही बाजू खूप शांत आहे. जर तुम्ही मसुरीला येत असाल तर दलाई लामा हिल्स आणि बुद्धविहाराला नक्की भेट द्या. उत्तराखंडची राजधानी असलेल्या देहरादूनला देशाच्या कोणत्याही कोपऱ्यातून रेल्वे किंवा विमानाने पोहोचता येते. महाराष्ट्रातून नागपूर आणि भुसावळ येथून दिल्लीपर्यंत खूप रेल्वेगाड्या आहेत. तेथून विमान, बस किंवा रेल्वेने देहरादूनला जाता येते. देहरादून येथील रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच पर्वतीय बस डिपो आहे. तेथून खाजगी आणि ST बसेस मिळतात. साधारण 35 किलोमीटर अंतरावर हिमालयामध्ये मसुरी हे हिल स्टेशन आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. धन्यवाद.